मी इयत्ता 6वीला शिकतो. शाळेतील पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची विविध पद्धती व त्यावर उपाययोजना. शाळेतील पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरणासाठी विविध पद्धती वापरण्यात येतात, जसे की उकळणे, क्लोरिनेशन, फिल्ट्रेशन, अतिनील किरणाचा वापर, तसेच सर्व निर्जंतुकीकरण आणि पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवणे. या प्रत्येक पद्धतीच्या प्रभावी वापरासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक असते. प्रमुख आणि शुद्धीकरण पद्धती. उकळणे. पाणी मिनिटे उकळणे त्यातील जीवनातील नष्ट होतात व सोपी पद्धत ग्रामीण शाळांसाठी उपयुक्त आहे. गाळणे. पुष्टीवन साधी व प्रगत गाळणी बाळू किंवा वॉटर फिल्टर वापरून पाणी शुद्ध करता येते. यात पाण्यातील घन पदार्थ असणे कमी केले जाते. क्लोरिनेशन. क्लोरिनच्या गोळ्या किंवा द्रावण वापर हानिकारक जीवाणू नष्ट करता येतात. क्लोरीन वापरताना द्रावणाची काळजी घ्यावी. अतिनील UV किरणाचा वापर इलेक्ट्रॉनिक शहरातील शाळांसाठी उद्योग निर्जंतुकीकरण. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी काही तास स्वच्छतेत ठेवल्याने UV किरणाची जीवाणू मरतात. ग्रामीण शाळांसाठी सोपी व खर्चिक नसलेली पद्धत. उपकरणाच्या सहाय्याने पाण्यातील शुद्धीकरण नष्ट केले जातात. शहरी शाळांसाठी प्रयोग. सर्व निर्जंतुक बाटल्यांमध्ये पाणी UV करण्यात येते. पाणी शुद्धीकरण यंत्र. महापालिका शाळांमध्ये रोज ट्यूब किंवा अन्य यंत्र मोठ्या प्रमाणावर शुद्ध पाणी उपलब्ध होते. रासायनिक शुद्धीकरण. तुरटी, क्लोरीन किंवा इतर रासायनिक शुद्धीकरण रसायने वापरून पाणी शुद्ध करता येते. वापरानंतर निस्तारित वेळेतच पाणी प्यावे. पाणी उपलब्ध होते. रासायनिक शुद्धीकरण. तुरटी, पाण्याची नियमित तपासणी, देखरेख, पाणी तपासणी किट वापरणे, जीवाणू पदार्थांची तपासणी, साठवणूक व स्वच्छता. पाणी साठवणुकीच्या जागा स्वच्छ ठेवणे, नियमित साफ करणे आवश्यक आहे. जागरूक व शिक्षक विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छ पाण्याचे महत्त्व व शुद्धीकरणाचा विचार शिकवणे. शाळांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा योजना राबवणे. राज्य शासनाची जल जीवन मिशन महिला बालकल्याण विभाग योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पाण्याचे शुद्धीकरण व साठवणे यंत्रणा बसवणे. शहरात अत्याधुनिक केंद्र ग्रामीण भागात सध्या उपलब्ध यंत्रणा स्थापित करणे. वैकल्पिक उपाय. सोलर निर्जंतुकीकरण, रबी मोड किंवा अन्य पावडर वापरणे इत्यादी पाश्चात्य साधनांचा वापर करणे. शाळेतील सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळवण्यात व या शास्त्रीय पद्धती तसेच प्रभावी उपाययोजना नियमितपणे राबविणे आवश्यक आहे. अशी योग्य देखरेख विद्यार्थ्यांना जागरूकता निर्माण करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल.